स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण व्होल्टाइक सेल स्टडी करत होतो. त्यामध्ये टाइप्स ऑफ व्होल्टाइक सेल, प्रायमरी व्होल्टाइक सेल आणि सेकंडरी व्होल्टाइक सेल आपलं झालेलं आहे. प्रायमरी व्होल्टाइक सेलचा एक्झाम्पल आपण ड्राय सेल घेतला. ड्राय सेलचं कन्स्ट्रक्शन वर्किंग स्टडी केलं आहे. त्यानंतर त्याचा यूज कुठे होतो आपला, इट इज यूज्ड इन पोर्टेबल रेडिओज, बरोबर आहे. त्यानंतर आपले नेक्स्ट त्यामध्ये फ्लॅश लाईट मध्ये, टॉर्च मध्ये, वॉल क्लॉक मध्ये त्याचा यूज केला होता. ओके, आता लीड स्टोरेज बॅटरी आणि लीड अॅक्युम्युलेटर हा आपला सेकंडरी व्होल्टाइक सेल आहे. त्याचं डिस्चार्जिंग झाले की परत रिचार्जिंग करता येतं. ओके, ह्या लीड स्टोरेज बॅटरी आपल्या ऑटोमोबाईल्स मध्ये यूज करतो आपण, इन्व्हर्टर बॅटरी म्हणून यूज करत असतो. त्या सगळ्या आपल्या लीड स्टोरेज बॅटरी आहेत, त्यालाच आपण लीड अॅक्युम्युलेटर म्हणतो. एकदा ह्या डिस्चार्जिंग झाल्या की परत त्याचं आपण रिचार्जिंग करू शकतो. आता याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. कन्स्ट्रक्शन मध्ये इथं आपला कंटेनर आहे. त्या कंटेनर मध्ये आपण 38% HTSO4 घेतलेला आहे आणि याची डेन्सिटी जी आहे HTSO4 ची, इथे डेन्सिटी 1.2 ग्रॅम पर ml, 1.2 ग्रॅम पर ml की डेन्सिटी ह्या HTSO4 ची आहे. ओके, त्यानंतर ह्या लीड कंटेनर मध्ये आपण अल्टरनेट एनोड आणि कॅथोड इथं प्लेस केलंय. ओके, रिएक्शन फास्ट होण्यासाठी आणि सरफेस एरिया इन्क्रीज होण्यासाठी एनोडच्या प्लेट आणि कॅथोडच्या प्लेट आपण अल्टरनेट प्लेस केले लक्षात. आता पहिलीची प्लेट आहे एनोड आहे, तिथं व्होल्टाइक सेल मध्ये एनोड निगेटिव्ह असतो, कॅथोड हा पॉझिटिव्ह असतो. फंक्शन सेम असतं, एनोडला ऑक्सिडेशन, कॅथोडला रिडक्शन. ओके, आता एनोड मध्ये ज्या लीडच्या प्लेट्स आहेत त्या स्पॉन्जी लीडनं आपण पॅक केले लक्षात घ्या. स्पॉन्जी लीडचा लेयर त्याच्यावरती दिलेला आहे. आणि त्यानंतर दुसरा आपला कॅथोड आहे, कॅथोडच्या प्लेट मध्ये लीड प्लेट त्या लीड ऑक्साइडने पॅक केले. लीडच्या प्लेटवरती लीड ऑक्साइडचा लेयर दिलेला आहे. अशा पद्धतीनं त्यांची अरेंजमेंट आपण इथे केलेली आहे. त्यानंतर ह्या सेलचं रिप्रेझेंटेशन कसं केलं होतं बघा. सेल रिप्रेझेंट कसा केला होता, रिप्रेझेंटेशन ऑफ सेल. ह्या सेलचं रिप्रेझेंटेशन आहे. सेल कसा रिप्रेझेंट होतो बघा. आता बरोबर आपण काय करत असतो, इथं ह्या साइडला कोण आहे आपला, एनोड आहे ना. एनोड कोण आहे, लीड आहे. लीड सॉलिड, लीड प्लेट आपण इथं HTSO4 सोल्युशन मध्ये डीप केला. त्यामध्ये इथं लीड हा HTSO4 सोल्युशन मध्ये Pb2+ रिलीज करतो आणि SO4 साइडला कंबाईन लीड सल्फेट इथं फॉर्म करत असतो. लीड सल्फेट सॉलिड स्टेट मध्ये. त्यानंतर HTSO4 aqueous, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे आपलं 38%. आपला HTSO4 आहे 38% HTSO4 आहे आपला. त्यानंतर लीड ऑक्साइड, त्यानंतर लीड, ते ह्या साइडला लीड प्लेट ह्या लीड ऑक्साइडने आपल्या कव्हर केले. ठीक आहे, हे अशा पद्धतीने आपलं ही लीड स्टोरेज बॅटरी किंवा लीड अॅक्युम्युलेटरचं रिप्रेझेंटेशन आहे. HTSO4 इलेक्ट्रोलाइट आहे. त्या इलेक्ट्रोलाइट मध्ये आपण लेफ्ट साइडला लीड प्लेट पॅक्ड विथ लीड ऑक्साइड हा कॅथोड म्हणून ऍक्ट होणार आणि राइट साइडला लीड हा स्पॉन्जी लीडनं कव्हर झालेला आहे. HTSO4 मध्ये डीप केल्यावरती लीड सल्फेटचं फॉर्मेशन होतं. त्यामुळे इथं त्या अशा पद्धतीनं हे सेल रोटेशन किंवा सेल रिप्रेझेंटेशन लीड स्टोरेज बॅटरीचं. त्यानंतर नेक्स्ट बघा, वर्किंग. हे वर्किंग आता कसं होणार आहे बघा. आता लीड स्टोरेज बॅटरी आपली हे डिस्चार्जिंग झाल्यानंतर परत रिचार्जिंग करता येत असते. सुरुवातीला डिस्चार्जिंग होत असताना सेल रिएक्शन कुठल्या होत असतात,
ते आपल्याला बघायचं आहे डिस्चार्जिंग होत असताना. सेल रिएक्शन ड्यूरिंग डिस्चार्ज. डिस्चार्जिंग होत असताना सेल रिएक्शन कुठल्या होत असतात ते आपल्याला बघायचं. पहिले याच्यामध्ये एनोडला सेल रिएक्शन कुठली होते बघायचं. एनोड आपला इथं निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, एनोडला ऑक्सिडेशन होऊन आहे. आता एनोड हा लीड प्लेट एनोड म्हणून ऍक्ट होतं. ऑक्सिडेशन झाल्यावरती लीडचं कन्व्हर्शन Pb2+ आयन मध्ये होत असतं. ओके, आणि ते Pb2+ आयन H2SO4 च्या सोल्युशन मध्ये रिलीज केले जातात आणि इलेक्ट्रॉन ऍज इट इज मेटलच्या प्लेटवरती जातात. बघा इथं लीड जो आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं, त्यावेळी Pb2+ आयन आणि 2 इलेक्ट्रॉन्स आपल्या इथं रिलीज केले जातात. हे लीडचं ऑक्सिडेशन झाल्यावर Pb2+ आणि 2 इलेक्ट्रॉन रिलीज केले जातात. आता ही Pb2+ आयन हे Pb2+ आयन काय करतात तर H2SO4 सोल्युशन मध्ये आपले H+ आणि SO4 आयन प्रेझेंट आहेत. या SO4 आयनला हे Pb2+ आयन कंबाईन होतात. ओके, कंबाईन झाल्यानंतर आपल्याला लीड सल्फेटचा इथं पीपीटी मिळत असतो. ओके, PbSO4. ओके, हा PbSO4 आपल्याला ह्याचा पीपीटी मिळत असतो. समजा लीड सल्फेटचा प्रिसिपिटेट आपल्याला इथे मिळत असतो पीपीटी. आता इथं ऑक्सिडेशन आणि इथं प्रिसिपिटेशन आपलं होत असतं. त्यामध्ये इथं आपलं ऑक्सिडेशन झालेलं आहे आणि इथं प्रिसिपिटेशन होत असतं. आता ओव्हरऑल एनोडची रिएक्शन आपल्याला लिहायचं काय होत असते बघा. ओव्हरऑल एनोडची रिएक्शन Pb ऍज इट इज Pb2+ आपला इथे कॅन्सल होईल. काय झालं Pb सॉलिड त्या साइडला फक्त SO4 ऍक्वेस फॉर्म मध्ये, त्या साइडला येणार आहे PbSO4 सॉलिड आणि ही 2 इलेक्ट्रॉन्स. ही नेट रिएक्शन ऍट एनोडला होणार आहे. ओके, त्यानंतर कॅथोडला लक्षात आहे का एनोडला रिएक्शन आपली कशी चालली आहे. एनोड आपला कोण आहे तर डिस्चार्जिंग होत असताना एनोड हा लीड प्लेट आहे. त्या लीड प्लेटचं ऑक्सिडेशन झाल्यावरती Pb2+ आयन काय होतात आणि 2 इलेक्ट्रॉन्स. हे Pb2+ आयन H2SO4 सोल्युशन मध्ये रिलीज होतात. हे रिलीज झाले Pb2+ आयन H2SO4 मधल्या SO4 आयनला कंबाईन होतात आणि PbSO4 चं फॉर्मेशन करतात, प्रिसिपिटेशन करतात. मग ओव्हरऑल एनोड वरती रिएक्शन कुठली होतात ही Pb2+ हा Pb2+ कॅन्सल होईल. हा Pb ऍज इट इज SO4 हा PbSO4 आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स. ही एनोड वरची रिएक्शन आली. आता कॅथोडला बघा. कॅथोड कोण आहे आपला इथं डिस्चार्जिंग होत असताना. कॅथोड आपला लीड प्लेट पॅक्ड विथ स्पंज लीड. समजा हा आपला कॅथोड म्हणून ऍक्ट होत आहे. आता ही कॅथोड काय करतो लक्षात घ्या. कॅथोड आपला इथं लीड प्लेट पॅक्ड विथ स्पंज लीड मध्ये लीड ऑक्साइड PbO2 हा आपला कॅथोड आहे. ओके, आता एनोडला H2SO4 मध्ये कुठले आयन्स यूज केले SO4 आयन यूज केले. सोल्युशन मध्ये कुठले आयन झाले मग H+ आयन झाले ना. ओके, H2SO4 मध्ये H+ आयन झाले. आता ते H+ आयन काय होतात त्या PbO2 बरोबर कंबाईन होत असतात. कंबाईन होत असताना ही लीड ऑक्साइड सोल्युशन मधले 4H+ आयन एनोडला आपले इलेक्ट्रॉन रिलीज झालेत ना. 2 इलेक्ट्रॉन्स आपले इथे रिलीज झाले. ते 2 इलेक्ट्रॉन्स इथे गेन केले जातात. ओके, इथं एनोडला लॉस झालेले इलेक्ट्रॉन्स कॅथोडला गेन केले जातात. सोल्युशन मधले 4H+ आयन्स ते 4H+ आयन काय करतात बघा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन करतात. इलेक्ट्रॉन गेन केल्यावरती त्यांचं कन्व्हर्शन आपलं कशामध्ये होणार सांगा. H+ ने इलेक्ट्रॉन गेन केले तर आपल्याला काय मिळेल इथं काय होईल सांगा. इथं हायड्रोजन 4 आहेत ना 2H2. इथला लीड ऑक्साइड मध्ये ऑक्सिजन किती आहेत 2 आहेत आणि इथले 4 हायड्रोजन 2H2 मिळेल. मग आता इथे इलेक्ट्रॉन तर 2च आहेत ना. 2H+ चं आपलं कन्व्हर्शन H मध्ये होईल. मग आणखी 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजे 4H+ चं रिडक्शन करण्यासाठी. मग हा लीड ऑक्साइड मधला Pb2+ सुद्धा 2 इलेक्ट्रॉन देतो लक्षात घ्या.
2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय झाले 4 इलेक्ट्रॉन झाले ना ती 4 इलेक्ट्रॉन्स 4H+ गेन करतात त्यावेळी आपल्याला इथे काय मिळतो Pb2+ आणि काय मिळतो 2 मॉलिक्युल्स ऑफ H2 समजा हे अशा तीन होते लक्षात आहे का इथले 2 ऑप्शन इथले 4 हायड्रोजन 2H2 होणार हे इथले 2H+ हे 2 इलेक्ट्रॉन घेणार Pb2+ वर लॉस केले 2 इलेक्ट्रॉन परत हे H+ घेणार 2 त्यावेळी आपल्याला 2H2 मॉलिक्युल आणि Pb2+ आयन्स मिळणार बरोबर आहे मग आता हे से Pb2+ आयन्स आहे तयार झालेले Pb2+ आयन्स काय करतात परत H2SO4 मधल्या SO4 2- आयन बरोबर रिएक्शन दाखवतात ओके मग हा Pb2+ आयन परत SO4 2- आयन्स ओके यांच्या बरोबर रिएक्शन दाखवतात आणि आपल्या इथं PbSO4 चा परत प्रिसिपिटेशन करतात असतं परत सॉलिड स्टेट मध्ये असतात आणि यांचं प्रिसिपिटेशन करतात आणि इथं आपलं काय होत असतं रे इथं रिडक्शन होत असतं त्या ठिकाणी ओके इथं आपलं रिडक्शन होत असतं असं ओके असं ते आणि इथं प्रिसिपिटेशन ओके आता ओव्हरऑल कॅथोड वरची रिएक्शन आपली कशी येणार बघा ओव्हरऑल कॅथोड वरची रिएक्शन कशा पद्धतीने आपल्याला मिळेल इथं Pb2+ ला हा Pb2+ आपला कॅन्सल होईल बरोबर आहे मग राहिलं कोण इथं PbO2 बरोबर आहे प्लस इथं काय येणार आहे आपला 4H+ त्यानंतर 2 इलेक्ट्रॉन्स ओके या साइडला आणखी कोण येणार आहे बघा PbO2 4H+ Pb2+ कॅन्सल झाला इथं तुम्ही SO4 2- अगोदर हा SO4 2- ओके SO4 2- इथले 2 इलेक्ट्रॉन्स बरोबर हा PbO2 हे 4H+ SO4 2- Pb2+ कॅन्सल हे 2 इलेक्ट्रॉन्स आपण लेफ्ट साइडचे लिहिले आता इथलं त्या साइडला कोण येणार PbSO4 आणि 2H2 ओके लक्षात अशा पद्धतीने ही ओव्हरऑल रिएक्शन ऍट कॅथोड वर किंवा लक्षात इथं सॉलिड स्टेट दाखवा ओके अशा पद्धतीने आपल्याला इथं हे मिळणार लक्षात आहे ही एनोड आणि कॅथोडची ओव्हरऑल रिएक्शन तुमच्या लक्षात आहे त्यानंतर आता तुम्हाला नेट सेल रिएक्शन काढायचं आहे नेट सेल रिएक्शन ओव्हरऑल एनोड रिएक्शन आणि ओव्हरऑल कॅथोडची रिएक्शन असणार आहे या दोघांचं कॉम्बिनेशन असणार आहे आता ती ओव्हरऑल सेल रिएक्शन आपल्याला कशी लिहिता येईल बघा यामध्ये ओके ते आता मी त्या साइडला इथे लिहितो चल का ते आता मी रब करतो सर आता इथे लक्षात घ्या ओव्हरऑल सेल रिएक्शन जे आहे ते आपली एनोड आणि कॅथोडला कशी येणार बघा एनोडला कोण आहे Pb सॉलिड प्लस SO4 2- aqueous PbSO4 सॉलिड प्लस 2 इलेक्ट्रॉन्स आहे ही एनोडची ओव्हरऑल रिएक्शन आपण इथे लिहिले कॅथोडची काय बघा PbO2 ओके प्लस 4H+ प्लस काय SO4 2- बरोबर आहे प्लस 2 इलेक्ट्रॉन्स त्या साइडला काय मिळाले PbSO4 सॉलिड प्लस काय मिळाले 2H2 ओके आता ओव्हरऑल नेट रिएक्शन आपली कशी येणार बघा यामध्ये नेट रिएक्शन नेट सेल रिएक्शन बघा आपल्याला कशी मिळेल याच्यामध्ये काय काय होईल सांगा नेट सेल रिएक्शन मध्ये आपले 2 इलेक्ट्रॉन्स काय होणार कॅन्सल होईल बरोबर आहे त्या 2 इलेक्ट्रॉन्सला हे 2 इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होतील त्यानंतर बघा आपल्याला काय काय येणार बघा इथं ह्या साइडला आता मी लिहितोय Pb काय ना सॉलिड परत हा PbO2 ओके सॉलिड स्टेट मध्ये त्यानंतर आणखी काय राहिलं इथं ते 4H+ आणि इथले SO4 2-
2 SO4 2 मायनस आणि 4H प्लस चल का हे आपल्या इथे येणार आहे. काय मिळेल सांगा मग 4H प्लस आणि आपल्या SO4 2 मायनस आयन्स 2 मिळाले. इथे काय मिळेल सांगा ओव्हरऑल सेल रिएक्शन मध्ये काय येईल आपलं 4H प्लस आणि 2 SO4 2 मायनस आयन्स आहेत ना, म्हणजे टोटल 4H प्लस आणि 2 SO4 2 मायनस आयन कंबाईन केले की आपल्याला काय मिळणार आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ HPS बरोबर आहे की नाही. आता डायरेक्ट स्टेप न वाढवता मी डायरेक्ट इथे लिहितोय 2 HPS लक्षात घ्या. आता इथं पुढे बघा हे 2 PbSO4 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 2 PbSO4 आणि हा आपला कोण झाला 2 मॉलिक्युल्स ऑफ H2. ओके अशा पद्धतीने ही ओव्हरऑल नेट सेल रिएक्शन ड्यूरिंग डिस्चार्जिंग आपली ही ओव्हरऑल नेट सेल रिएक्शन होणार आहे. लक्षात आहे ना, त्यामध्ये काय डाऊट आहे का. ओके अशा पद्धतीने लीड स्टोरेज बॅटरी डिस्चार्जिंग होत असताना त्या सगळ्या आपल्या सेल रिएक्शन होणार आहेत. ओके मग तुम्ही फक्त डिस्चार्जिंग लक्षात ठेवायचं, रिचार्जिंगचं बरोबर उलट लिहायचं आहे चल का अपोजिट. ओके एकदा डिस्चार्जिंगला काय होते लक्षात आलं की रिचार्जिंगला परत उलट करायचं आहे, रिव्हर्स करायचं आहे. ओके आता रिव्हर्स करत असताना काय करायचं आहे बघा, इथं आता जे एनोड आहे ते आपले कॅथोड मध्ये ऍक्ट होणार चल का. आता डिस्चार्जिंग होत असताना पोटेन्शियल जर 1.8 च्या खाली जर पोटेन्शियल गेला असेल, पोटेन्शियल लक्षात घ्या 1.8 व्होल्टच्या बिलो जर पोटेन्शियल जात असेल आपल्या लक्षात घ्या बॅटरीचं, तर सेल काय होणार आहे ते परत आपला तो वर्क करणार आहे चल का. परत त्याला रिचार्जिंग केलं पाहिजे. मग आता रिचार्जिंग करण्यासाठी काय होत असतं परत एक्सटर्नल सोर्स आपण त्याला जोडत असतो, बाहेरून तो चार्जिंग करून घेत असतो लक्षात घ्या. किंवा आपल्या ऑटोमोबाईल बॅटरी जे असतात ते ऑटोमॅटिक चार्जिंग होत असतात, डिस्चार्जिंग पण आणि चार्जिंग पण ऑटोमॅटिकली चालू असतं आपल्या बाईक मध्ये वगैरे चल का. हे फोर व्हीलर सगळ्यांना यूज करतो त्यामध्ये. ही 1.8 व्होल्टच्या खाली जर पोटेन्शियल गेलं तर बाहेरून एक्सटर्नल इलेक्ट्रिक सोर्स अप्लाय करून आपल्याला ही लीड अॅक्युम्युलेटर किंवा लीड स्टोरेज बॅटरी चार्जिंग करून घ्यावं लागतं लक्षात घ्या. आता मग रिचार्जिंग होत असताना सेल रिएक्शन कुठल्या होत असतात ते आपल्याला बघायचं आहे. आता ड्युरिंग रिचार्जिंग, आता रिचार्जिंगला काय करायचं लक्षात घ्या. ओके तर सेकंड सेल रिएक्शन ड्युरिंग रिचार्ज. ओके पहिला आता डिस्चार्जिंग झालंय, आता इथं घेणार आहे सेल रिएक्शन ड्युरिंग रिचार्ज. आता रिचार्ज करायचं आपल्याला ड्युरिंग रिचार्ज. हा सेल आपल्याला रिचार्ज करायचा तर लक्षात घ्या एनोड आहे तो कॅथोड घ्यायचा, रिव्हर्स होत जाणार लक्षात घ्या. रिडक्शन ऍट निगेटिव्ह इलेक्ट्रोड. आता इथे लीड ऑक्साइड हा एनोड आहे, इथं लीड ऑक्साइड PbO2 हा काय येणार आहे एनोड, आणि इथं आता एनोड कसा येणार आहे पॉझिटिव्ह येणार, निगेटिव्ह नाही सध्या. आणि दुसरा आपला त्यामध्ये लीड हा कॅथोड म्हणून ऍड होणार अँड Pb इज कॅथोड. इथं कॅथोड आता निगेटिव्ह म्हणून ऍड होणार सगळं कॅथोड निगेटिव्ह उलट होणार लक्षात घ्या. आता तुम्ही काय केलंय बघा, ज्या रिएक्शन तुम्ही एनोडला ओके लिहिले त्याच्या उलट्या रिएक्शन लिहायचं आहे. उलटी रिएक्शन तुम्ही आता लिहायचं आहे. ओके रिडक्शन ऍट द निगेटिव्ह इलेक्ट्रोड. निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे कोण येतात कॅथोडला ओके आणि एनोडला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड मध्ये. ओके रिएक्शन ऍट ओके बघा रिएक्शन ऍट एनोड. एनोड मध्ये आपला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड लक्षात घ्या, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. आता इथं तुम्ही रिएक्शन कुठल्या लिहिताय बघा एनोड मध्ये. एनोड मध्ये कुठली रिएक्शन लिहिणार कॅथोड मध्ये जी ओव्हरऑल रिएक्शन झालेली आहे ती लिहिणार आहे, परंतु लिहित असताना काय करणार आहे तुम्ही उलटी लिहिणार. कारण का एनोडला काय होते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होते ना, ऑक्सिडेशन रिएक्शन होते. सेम कॅथोडची रिएक्शन तुम्ही लिहिणार आहे का जो आता रिचार्जिंग करत असताना कॅथोड आहे तो काय ऍक्ट होणार आहे एनोड म्हणून ऍक्ट होणार आहे. त्यामुळे कॅथोडला झालेल्या रिएक्शन त्या आहे तशा रिव्हर्स लिहायच्या. जो इथला प्रोडक्ट आहे तो रिएक्टंट लिहायचा
आणि रिएक्टंट आहे तो पॉझिटिव्ह करायचा. लक्षात का? हे लक्षात ठेवायचं. मग इथे काय लिहिलं सगळं आता की कॅथोड आहे तो एनोड मध्ये आहे टोन बॅक आणि सेल रिएक्शन उलट्या करायच्या कारण काय एनोडला ऑक्सिडेशन होत आहे. त्यामुळे तुम्ही लिहा इथं काय लिहिला PbSO4 बरोबर आहे. PbSO4 सॉलिड प्लस 2H2O. या साइडला काय ना आपलं PbO2 बरोबर आहे प्लस 4H प्लस काय ना रे SO4 2 मायनस प्लस काय ना 2 इलेक्ट्रॉन्स. लक्षात प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. अंडरस्टँड? अशा रीतीने ही आपली एनोडला रिएक्शन पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला. आता परत काय करणार तुम्ही कॅथोडला रिएक्शन म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोडला जे एनोडला होते तीच रिएक्शन लिहायचे परंतु काय लिहायचे रिव्हर्स लिहायचे. कळलं का? कॅथोडला रिडक्शन गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ती रिएक्शन आता रिव्हर्स करायचं. आता मी ह्या साइडला इथे लिहितो. कळलं का? बघा इथं ही रिएक्शन जी आहे आपली ती आता रिएक्शन कसली लिहिणार तुम्ही रिव्हर्स लिहिणार. ओके रिएक्शन ऍट कॅथोड म्हणजे आता इथं निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. कॅथोड म्हणजे कोण झाला निगेटिव्ह इलेक्ट्रोड झाला. बरोबर आहे. कसं होणार की उलटल्या PbSO4 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स या साइडला काय येणार आहे Pb सॉलिड प्लस SO4 2 मायनस aqueous. ओके असे आपली रिएक्शन होणार. लक्षात किती उलटी रिएक्शन आपण लिहिली. त्यानंतर आता नेक्स्ट आपण काय घेणार आहे ओव्हरऑल सेल रिएक्शन लिहायचं. ओव्हरऑल सेल रिएक्शन ला ड्युरिंग डिस्चार्ज कसे लिहिणार दोन्ही रिएक्शनचं कॉम्बिनेशन करा. PbSO4 सॉलिड प्लस H2 ही रिएक्शन इथे लिहून घेऊ आपण प्लस 2H2O. ओके PbO2 प्लस 4H प्लस SO4 2 मायनस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ओके आणि इथली रिएक्शन PbSO4 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स ह्या साइडला Pb सॉलिड प्लस SO4 2 मायनस aqueous. ओके काय होणार लक्षात घ्या इथल्या 2 इलेक्ट्रॉन्सला हे 2 इलेक्ट्रॉन्स आपले काय होणार कॅन्सल होतील. आणखी काय कॅन्सल होऊ शकतं बघा. ओके आता बाकी काय कॅन्सल होऊ शकणार नाही. ओके डायरेक्ट तुम्ही लिहा PbSO4 2. आता इथे ओव्हरऑल सेल रिएक्शन म्हणतो मी किंवा नेट सेल रिएक्शन ड्युरिंग रिचार्जिंग. ओके ड्युरिंग रिचार्ज. आता रिचार्जिंग करत असताना नेट सेल रिएक्शन रिचार्जिंग ऑफ दी सेल 2 PbSO4 हा PbSO4 हा PbSO 2 PbSO4 झाले प्लस 2H2O. ओके क्या साइडला येणार Pb सॉलिड प्लस PbO2. ओके प्लस काय ना 2SO4 2 मायनस 2H प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ H2SO. असे आपली रिएक्शन असतात ड्युरिंग रिचार्जच्या वेळी. ही रिएक्शन बघा ह्याच्या उलट आहे. तुम्ही हे लर्न इथं डायरेक्ट तुम्ही ह्याच्या उलट करून इथं चालेल. सर का दोघांच्या ऍडिशन करण्यापेक्षा ओके डिस्चार्जिंगच्या बरोबर रिचार्जिंगच्या अपोजिट रिएक्शन आहे. लक्षात का जे एनोड होतात ते कॅथोड होणार कॅथोड होतात ते एनोड होतात. लक्षात ओके अशा रीतीने हे लीड स्टोरेज बॅटरी मध्ये ड्युरिंग डिस्चार्जिंग आणि रिचार्जिंग आपले हे सेल रिएक्शन होत असतात वर्किंग होत असतं. आता त्यानंतर ह्याचं जे ऍप्लिकेशन आहे
ऍप्लिकेशन आपलं काय लक्षात घ्या, त्या इन्व्हर्टर बॅटरीचं किंवा लीड स्टोरेज बॅटरीचं इट इज यूज्ड ॲज अ डायरेक्ट करंट, डीसी करंट आपण यूज करू शकतो लक्षात घ्या. ओके, इट इज यूज्ड ॲज अ डायरेक्ट करंट ऍप्लिकेशन्स किंवा युजेस ते आपले काय यूज्ड ॲज डायरेक्ट करंट. ते डायरेक्ट करंट म्हणून आपण यूज करू शकतो. ओके, त्यानंतर सेकंड ऍप्लिकेशन इज ऑटोमोबाईल इग्निशन सर्किट मध्ये यूज करू शकतो आपण लाइटिंग ऑफ हेडलाइट. ओके, यूजिंग ऑटोमोबाईल हेडलाइट्स, using automobile headlight circuit by connecting six batteries giving 12 volt potential. Okay, 12 volt potential. हे 12 व्होल्ट पोटेन्शियल आपल्याला मिळेल. ओके, 12 व्होल्ट पोटेन्शियल आपल्या इथं मिळू शकेल लक्षात की ऑटोमोबाईल इग्निशन सर्किट मध्ये सिरीज मध्ये आपण जर कनेक्ट केलं असेल तर लक्षात आहे का. ओके, त्यानंतर नेक्स्ट याचा जो यूज आहे इन्व्हर्टर मध्ये, इट इज यूज्ड इन इन्व्हर्टर. इन्व्हर्टर बॅटरी मध्ये आपण याचा यूज करू शकतो सर. इट इज यूज्ड इन इन्व्हर्टर. लक्षात अशा तीन आपला हा लीड स्टोरेज बॅटरी किंवा लीड ऍसिड अॅक्युम्युलेटर समजले सगळ्यांना. ते लीड स्टोरेज बॅटरी और लीड ऍसिड अॅक्युम्युलेटर. आता त्यानंतर नेक्स्ट आपण आता याच्यामध्ये स्टडी करणार आहे दुसरा आपला सेकंडरी फोटोवॉल्टाइक सेल आहे. ते ड्राय सेल आहे परंतु त्यांचं रिचार्जिंग करता येतं लक्षात घ्या. असे कुठले आहेत तर निकेल कॅडमियम सेल और निकेड सेल म्हणतो आपण त्याला. ते आपण बघणार आहे. बघा लक्षात, निकेल कॅडमियम सेल और निकेड सेल. आता हा निकेल कॅडमियम सेल और निकेड सेल कसा असणार आहे, हा आपला इट इज ऍक्ट एज अ सेकंडरी ड्राय सेल. इट इज सेकंडरी ड्राय सेल. सेकंडरी ड्राय सेल म्हणजे काय, हा सेल रिचार्ज करता येतो लक्षात. जरी ड्राय असला तरी हा रिचार्ज करता येतो लक्षात. रिचार्जिंग झालं की याचं रिचार्जिंग करता येत असतं. ही सेकंडरी ड्राय सेल आहे. ड्राय सेल दॅट कॅन बी रिचार्ज, दॅट इज ड्राय सेल कॅन बी रिचार्ज. ओके, त्या ड्राय सेलचा आपल्याला रिचार्जिंग करता येतं. ही कॅन बी रिचार्ज, ते रिचार्जिंग करता येतं. हा सेकंडरी ड्राय सेल आहे. आता एनोड जो आहे निकेल कॅडमियम सेल मध्ये हा कॅडमियम मेटल आहे. तर एनोड जो आहे तो कॅडमियम मेटल, एनोड आहे तो कॅडमियमचा मेटल आहे. आणि त्यानंतर कॅथोड आहे तो निकेल ऑक्साइड आहे. कॅथोड त्याच्यामध्ये निकेल ऑक्साइड. आता निकेलचे ऑक्सिडेशन 4 आहे त्यामुळे NiO2 म्हणतो मी त्याला. निकेल ऑक्साइड ऑक्सिडेशन सेट आपण इथं रोमन मध्ये दाखवतोय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. निकेल ऑक्साइड हा आपला इथं कॅथोड आहे. निकेल ऑक्साइड सपोर्टेड ऑन निकेल इलेक्ट्रोलाइट इज बेसिक. इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन इज बेसिक. इलेक्ट्रोलाइट हा आपला बेसिक आहे. ते बेसिक इलेक्ट्रोलाइट इथे यूज केला जातो. निकेल इज सपोर्टेड ऑन निकेल. ते निकेलच्या रॉड वरती निकेल ऑक्साइड सपोर्ट केला असतो. त्यानंतर बघा इलेक्ट्रोलाइटिक रिएक्शन आपल्या कशा असतात लक्षात घ्या. इलेक्ट्रोलाइट हा बेसिक सोल्युशन असतो. इलेक्ट्रोड रिएक्शन, इलेक्ट्रोड वरती रिएक्शन कसे होतात ते बघूया आपण. आता इलेक्ट्रोड रिएक्शन मध्ये एनोड आणि कोण आहे आपला कॅथोड आहे बरोबर. एनोड आणि कॅथोड. आता एनोड आणि कॅथोडला कसं होणार लक्षात घ्या. एनोड आणि कॅथोड साठी
हे आपल्याला कशा पद्धतीने करता येईल बघा एनोड आणि कॅथोड साठी. कॅडमियम जो आहे कॅडमियम सॉलिड प्लस ओके 2 OH मायनस. कॅडमियम बेसिक इलेक्ट्रोलाइट मध्ये इथं OH मायनस साइन असणार आहे. ओके कॅडमियम आपला कोण आहे इथं एनोड आहे. ओके OH मायनस. एनोडला काय होतं रे आपलं एनोडला इथे काय होतं इथे लिहितोय मी एनोडला ही रिएक्शन होणार आहे ऍट एनोड. एनोडला कॅडमियम सॉलिड 2 OH मायनस. ओके हा काय करणार बघा कॅडमियम हा OH मायनस ला कंबाईन होणार कॅडमियम हायड्रॉक्साइड आणि हा 2 इलेक्ट्रॉन लॉस करणार CdOH 2 इलेक्ट्रॉन. हे आपलं एनोडिक ऑक्सिडेशन. इथं आपली ऑक्सिडेशन रिएक्शन आहे एनोडला. लक्षात तर आपण काय करणार आहे एनोडिक ऑक्सिडेशन. लक्षात आहे ऑक्सिडेशन होणार. त्यानंतर बघा कॅथोडला. आता कॅथोड कोण आहे कोण नाही हे तुम्हाला सांगितलं. कॅथोड कोण आहे निकेल ऑक्साइड आपला कॅथोड आहे. आता हा काय करतोय बघा निकेल ऑक्साइड NiO2 सॉलिड स्टेट मध्ये हा काय करतो वॉटर असतो लक्षात घ्यायचं वॉटर 2H2 ही लॉस केले 2 इलेक्ट्रॉन एनोडला इकडे गेन केले तर गेन केल्यावरती आपल्या इथे निकेल हायड्रॉक्साइड मिळतो NiOH निकेल हायड्रॉक्साइड प्लस प्लस आपल्या इथं 2OH मायनस. त्यातले 2 OH मायनस आयन इथं रिलीज होतात. ओके इथं रिडक्शन झालं. इथं आपलं काय होत असणार आहे रिडक्शन. लक्षात आहे रिडक्शन झालं इथं 2 इलेक्ट्रॉन गेन होतात. काय झालं एनोडला कॅडमियम आपला बेसिक सोल्युशन मध्ये ते OH मायनस आयन असणार आहे. ते OH मायनस ला कंबाईन झालं कॅडमियम हायड्रॉक्साइड 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो. आपला कॅथोड आहे तो निकेल ऑक्साइड आहे. हा काय करतो वॉटर सोल्युशन असतं. वॉटर सोल्युशन मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स एनोडला लॉस केले गेन करतो. निकेल हा वॉटर मधले 2 OH मायनस आयन घेऊन निकेल ऑक्साइड राहिले H आणि ऑक्सिजन हे OH मायनस इथे रिलीज होतात 2OH मायनस. आता मग ओव्हरऑल सेल रिएक्शन तुम्हाला निकेल कॅडमियम इलेक्ट्रोडला कशी मिळेल बघा ओव्हरऑल सेल रिएक्शन. ओके नेक्स्ट सेल रिएक्शन आपली कशी असणार आहे नेक्स्ट सेल रिएक्शन. तर नेक्स्ट सेल रिएक्शन त्यामध्ये आपल्या कसली मिळेल बघा इथं 2 इलेक्ट्रॉन्सला 2 इलेक्ट्रॉन आपले कॅन्सल होतील. पहिले काय बघा ह्या 2OH मायनसला इथले 2OH मायनस कॅन्सल. इथं राहिलं कोण कॅडमियम सॉलिड प्लस निकेल ऑक्साइड NiO2 ओके प्लस काय येणार आहे 2H2 बरोबर आहे. या साइडला काय नाव मग कॅडमियम हायड्रॉक्साइड CdOH प्लस निकेल हायड्रॉक्साइड. ओके निकेल हायड्रॉक्साइड. ते आपल्याला ओव्हरऑल सेल रिएक्शन आपल्या इथं निकेल सेल मध्ये किंवा निकेल कॅडमियम सेल मध्ये मिळणार. आता हा निकेल कॅडमियम सेल मध्ये सेल रिएक्शन रिव्हर्स होतात. लक्षात घ्या सेल रिएक्शन रिव्हर्स होतात कारण का ह्याला काय म्हणले आपण सेल रिचार्ज करता येते असं म्हटलं. मग हे रिचार्जिंग कसं होत असतं तर जो प्रॉडक्ट आहे प्रत्येक इलेक्ट्रोड वरती जो प्रॉडक्ट मिळणार आहे इथं कॅथोड वरती कुठला प्रॉडक्ट मिळतो निकेल हायड्रॉक्साइड आणि एनोड वरती आपला कॅडमियम हायड्रॉक्साइड. ही इलेक्ट्रोलाइट त्याच इलेक्ट्रोड वरती डिपॉझिट झाले असतात लक्षात घ्या. म्हणजे त्या एनोड आणि कॅथोडचे रॉड असतात लक्षात घ्या त्या रॉड वरती ते डिपॉझिट झाले असतात. त्यामुळे ते सेल त्यालाच चिकटलेले असतात त्यालाच अटॅच झाले असतात. त्यामुळे उलटे रिएक्शन होऊ शकतात लक्षात घ्या. परत आपण चार्जिंग लावलं की परत त्याच सेल रिएक्शन रिव्हर्स होऊ शकतात. चल का म्हणजे जो कॅथोड आहे तो एनोड म्हणून ऍक्ट होतो आणि जो एनोड आहे तो कॅथोड म्हणून ऍक्ट होतो. कसं का त्या म्हणजे कॅडमियम वरतीच काय होतं कॅडमियम हायड्रॉक्साइड असा अटॅच झाला असतो लक्षात आणि निकेल ऑक्साइड वरतीच निकेल हायड्रॉक्साइड अटॅच झाला चिकटलेला असतो. त्यामुळे सेल रिएक्शन परत उलट्या होऊ शकतात लक्षात. त्यामुळे याचं रिचार्जिंग करू शकतो आपण. आणि दुसरं याचा जो यूजेस आहे आता ह्याचं पोटेन्शियल जवळपास आपलं पोटेन्शियल ही सेल पोटेन्शियल याचे किती आहे बघा 1.4 व्होल्ट एवढं पोटेन्शियल आहे लक्षात घ्या. एवढं पोटेन्शियल ते प्रोड्यूस करू शकतो. आणि सेल लॉंगर लाईफ आहे ड्राय सेल पेक्षा याची लाईफ जास्त आहे लक्षात घ्या. त्याचं रिचार्जिंग करता येत ना ड्राय सेलला काय रिचार्जिंग करता येत नाही. त्यामुळे ड्राय सेल पेक्षा लॉंगर लाईफ याची. आणि त्यानंतर हा जो यूज आहे इलेक्ट्रॉनिक वॉच मध्ये
याचा यूज कुठे केला होता बघा, यूज इलेक्ट्रॉनिक वॉच मध्ये. इलेक्ट्रॉनिक वॉच जे असतात ते त्याच्यामध्ये याचा यूज होतो. त्यानंतर कॅल्क्युलेटर मध्ये, कॅल्क्युलेटर्स आणि फोटोग्राफिक इक्विपमेंट अँड फोटोग्राफिक इक्विपमेंट्स. ओके, फोटोग्राफिक इक्विपमेंट मध्ये याचा यूज केला होता लक्षात. ओके, हे सगळे आपले युजेस ऑफ निकेल कॅडमियम सेल और निकेल कॅडमियम. ओके, निकेल सेल आपण म्हणू शकतो. समजला, हा सिंपल सेल आहे. आता त्यानंतर नेक्स्ट आपण बोलणार आहे मर्क्युरी बॅटरी. मर्क्युरी बॅटरी कसे असणार आहे बघा. मर्क्युरी बॅटरी इट इज ऑल्सो सेकंडरी ट्रायसेल. It is also secondary tricycle that is can be recharged after discharging. ज्याचं रिचार्ज करू शकतो आपण. डिस्चार्जिंग झाल्यावर रिचार्जिंग करता येतं मर्क्युरी बॅटरी सुद्धा. आता मग या मर्क्युरी बॅटरी मध्ये एनोड कोण आहे? एनोड जो आहे, एनोड आहे तो आपला झिंक आहे. झिंक आपला Zn हा एनोड म्हणून ऍक्ट होत आहे. अमाल्गमेटेड विथ मर्क्युरी. ओके, अमाल्गमेटेड विथ मर्क्युरी. म्हणजे अमाल्गमेटेड म्हणजे काय, मर्क्युरी मेटलच्या प्रेस मध्ये झिंक असतो. असं मर्क्युरी आपला लिक्विड सेट मध्ये असतो. झिंक हा मर्क्युरी मेटल मध्ये डीप केला असतो. तो आपला इथं एनोड म्हणून ऍक्ट होतो. Zn म्हणजे झिंक आपला. त्यानंतर कॅथोड जो आहे, कॅथोड याच्यामध्ये कॅथोड आपलं काय, पेस्ट आहे. कुणाची पेस्ट आहे? झिंक. पेस्ट ऑफ मर्क्युरी अँड कार्बन. मर्क्युरी आपला Hg अँड कार्बन. मर्क्युरी आणि कार्बनची पेस्ट मध्ये आपला कॅथोड असणार. ओके, आपला कॅथोड आहे लक्षात ठेवायचं दोघांच्या मध्ये. आणि त्यानंतर इलेक्ट्रोलाइट जो आहे, इलेक्ट्रोलाइट हे इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन हे स्ट्रॉंगली बेसिक आहे. इलेक्ट्रोलाइट जो असणार आहे तो स्ट्रॉंगली बेसिक सोल्युशन ऑफ पेस्ट ऑफ KOH, पेस्ट ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साइड अँड झिंक ऑक्साइड. हे स्ट्रॉंगली अल्कलाइन आहे लक्षात. स्ट्रॉंगली अल्कलाइन म्हणजे KOH चं कॉन्सन्ट्रेशन इथे जास्त आहे. ओके, आता इथं सेल रिएक्शन किंवा इलेक्ट्रोडवरती रिएक्शन कसे होतात आपण बघूया. इलेक्ट्रोड रिएक्शन. ओके, इलेक्ट्रोड रिएक्शन. एनोडाइड to zinc amalgamated with mercury, cathode paste of mercury and carbon. ओके, आणि इलेक्ट्रोलाइट आहे KOH and zinc oxide. पेस्ट आहे KOH and zinc oxide. आता इलेक्ट्रोड रिएक्शन सुरुवातीला आपण बनवणार आहे तर एनोड. एनोडला रिएक्शन कुठली होणार आहे बघा, एनोड साठी. एनोडला अमाल्गमेटेड मर्क्युरी ना, अमाल्गमेटेड मर्क्युरी मध्ये काय, ZnHg. बरोबर आहे. झिंक हा मर्क्युरी मेटल मध्ये असणार प्लस बेसिक सोल्युशन आपले KOH आहे. KOH मध्ये कुठले आयन्स असणार आहेत, OH मायनस आयन्स. हे 2 OH मायनस आयन्स इकडे गेन केले जातात अमाल्गमेटेड मर्क्युरी. त्यावेळी झिंक ऑक्साइड प्लस झिंक ऑक्साइडचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर वॉटर H2O आणि इकडे झिंक मेटल आपला 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो. इथं आपलं ऑक्सिडेशन होत असतं. त्याला एनोडिक ऑक्सिडेशन किंवा एनोड ऑक्सिडेशन होतं. इथं आपलं ऑक्सिडेशन होत असतं. लक्षात, आज अमाल्गमेटेड मर्क्युरी OH मायनस आयन्स KOH मधले त्याच्यावर कंबाईन होणार. त्यावेळी झिंक ऑक्साइड वॉटर मध्ये इथं काय होणार आणि 2 इलेक्ट्रॉन इथं लॉस केले जातात. ओके, इथं 2 H आहेत ना, राहिला एक ऑप्शन. 2 H आणि एक ऑप्शन H2. एक ऑप्शन झिंकला कंबाईन झिंक ऑक्साइड आणि झिंक काय करतो, 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो. हे एनोडला रिएक्शन झाला. परत आता कॅथोडला रिएक्शन बघा. कॅथोडला कुठली रिएक्शन आहे, कॅथोडला आपली रिडक्शन होत आहे. रिडक्शन कोणाचं होत आहे, पेस्ट ऑफ
आपलं मर्क्युरी आणि कार्बन आहे. मर्क्युरी हा मर्क्युरिक ऑक्साइडच्या प्रेस मध्ये असतो HCO, मर्क्युरिक ऑक्साइड HCO सॉलिड. ओके, प्लस वॉटर आपण घेतला आहे H2O प्लस हे 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर आपले गेन केले तर. ओके, आता मग इथं आपल्याला मिळणार आहे तो मर्क्युरी आणि 2 OH मायनस Hg. हा मर्क्युरी आपला लिक्विड स्टेट मध्ये आणि इथे 2 ऑक्सिजन आणि 2 H हे आपले 2 OH मायनस आहेत. ओके, हे लॉस केले 2 इलेक्ट्रॉन वॉटर मधले OH मायनस आयन गेन करतात, त्यावेळी 2 OH मायनस आयन तयार होतो. इथं आपल्याला काय मिळणार आहे रिडक्शन. हे झालं आपलं रिडक्शन. ओके, मग आता ओव्हरऑल सेल रिएक्शन किंवा नेट सेल रिएक्शन आपली कसे येणार आहे बघा. त्यामध्ये नेट सेल रिएक्शन आहे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले, इथल्या 2 OH मायनस ला 2 OH मायनस कॅन्सल झाले. ओके, फक्त राहिलं आपलं Zn अमार्गनेटेड झिंक ZnH प्लस H2O HgO. ओके, सॉरी प्लस H2O. ओके, या साइडला आपल्याला येणार Zn झिंक ऑक्साइड सॉलिड प्लस Hg लिक्विड प्लस आपल्या इथे मिळणार आहे. इथं बघा, इथे H2O ला H2O पण कॅन्सल होईल, त्यामुळे ते पण काय लिहू नका समजा. तर आपलं काय आलं फक्त ह्या साइडला ZnO प्लस Hg. लक्षात आलं, त्या अशाने नेट सेल रिएक्शन आपल्याला मिळेल. आता हा जो सेल आहे रिचार्ज करता येतो. इथं सुद्धा जे प्रॉडक्ट तयार होतात झिंक ऑक्साइड आणि मर्क्युरी ती त्याच इलेक्ट्रोड वरती असतात, त्यामुळे सेल रिएक्शन रिव्हर्स होत असतात रिचार्ज करत असताना. ओके, परत हा झिंक ऑक्साइड रिव्हर्स होऊन परत आपला जे प्रॉडक्ट आहे तो रिएक्टंट मध्ये ऍक्ट होतो आणि सेल रिएक्शन आपल्या रिव्हर्स होत असतात. आता इथं ही आपली मर्क्युरी बॅटरी आहे. मर्क्युरी बॅटरीचं पोटेन्शियल जे आहे ते आपलं 1.3 व्होल्ट आहे. इथं सेल पोटेन्शियल ई सेल ते आपलं किती आहे 1.35 व्होल्ट. एवढं पोटेन्शियल मर्क्युरी बॅटरी प्रोव्हाइड करत असते. आणि ह्याचा जो यूज आहे कारण की कॉन्स्टंट व्होल्टेज देत असतं 3.5 व्होल्ट ड्राय सेल पेक्षा. त्यानंतर ह्याचा जो यूज आहे हायर कॅपॅसिटी अँड लॉंगर लाईफ बॅटरी म्हणून यूज केला जातो. हाय कॅपॅसिटी अँड लॉंगर लाईफ बॅटरी. ओके, दॅट ड्राय सेल. आता ह्याचा जो यूज आहे तो कुठं बघा, यूज इन हिअरिंग एड्स. हे यूजेस कुठे आहे बघा, याचे यूज कुठे आहे बघा, हिअरिंग एड्स. लॉंगर लाईफ बॅटरी म्हणून आपण यूज करू शकतो. हिअरिंग एड्स मध्ये काय आपल्याला ज्यांना ऐकायला येत नाही ते कानामध्ये मशीन बसवतात, त्यांच्यामधले सेल असतात, त्यामध्ये याचा यूज केला जातो हिअरिंग एडच्या सेल मध्ये. चल का. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा इलेक्ट्रिक वॉच मध्ये आणि पेस मेकर मध्ये. इलेक्ट्रिक वॉच आणि दुसरा आपला पेस मेकर्स. ह्याच्यामध्ये यूज केला होता लक्षात घ्या पेस मेकर्स. आता पेस मेकर मध्ये ही लक्षात घ्या, पेस मेकर मध्ये सर्जिकल ऑपरेशनच्या वेळी ज्यावेळी हार्टचं ऑपरेशन वगैरे असतं त्यावेळी हार्टबीट कॉन्स्टंट ठेवण्यासाठी किंवा कार्डियक प्रेशरचे कॉन्स्टंट ठेवण्यासाठी इथं सेल बसवला जातं लक्षात घ्या. ज्यांना आर्टिफिशियल हार्ट बसवलं होतं किंवा बाकीचं जे पार्ट बसवलं होतं बॉडीमधले हार्टबीटचे त्याच्यामध्ये हा पेस मेकर नावाचा सेल बॉडीमध्ये बसवला होता लक्षात घ्या. त्याची लाईफ असते बघा, हार्ट ट्रान्सप्लांट केले का 15 वर्ष जगणार, त्याच्या पुढे आणि ते होणार, तेवढ्यापर्यंत लाईफ असते. तेवढं सेल त्यातला संपला की ते डेड होणार. ओके, अशा रीतीने हे पेस मेकर सेल म्हणून आपल्या ऑपरेशनच्या वेळी सर्जिकल ऑपरेशन असेल हार्ट ऑपरेशन असेल त्यावेळी तिथं आतमध्ये बसलो होतो हार्टबीट साठी. असेल का. ओके, अशा रीतीने हे मर्क्युरी बॅटरीचा यूज आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये आता बघणार आहे दॅट इज द फ्युएल सेल. ओके, फ्युएल सेलचं फंक्शन आहे आपलं. ओके, हे समजलं नंतर बरं. ओके,
ते लक्षात हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल हा आपला काय सांगतोय बघा हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल त्यालाच आपण H2O2 फ्युएल सेल असं म्हणतो आता जनरली फ्युएल सेल मध्ये आपली कंबशन रिएक्शन होत असते ओके कंबशन रिएक्शन होत असते फ्युएल सेल मध्ये कुठलाही फ्युएल बर्न होत असताना कंबशन होत असताना त्याचं ते फ्युएल सेल मध्ये ड्यू टू कंबशन ते कंबशन झाल्यामुळे फ्युएलचं कंबशन झाल्यामुळे आपली जी एनर्जी रिलीज होत असते ते थर्मल एनर्जी ऑफ कंबशन ऑफ फ्युएल के ड्यूरिंग कंबशन ऑफ फ्युएल एनर्जी रिलीज के फ्युएलचं कंबशन होत असताना एनर्जी रिलीज केली जाते कंबशन ऑफ फ्युएल एनर्जी रिलीज are converted into electricity electrical energy याचं कन्वर्शन आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये आपण करू शकतो असं ते हे फ्युएल सेलचा कन्सेप्ट आहे एखादा फ्युएल बर्न होत असताना जी थर्मल एनर्जी बाहेर पडणार आहे त्याचं कन्वर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं जात असते आता याचं वेल नोन एक्झाम्पल आहे H2O2 फ्युएल सेल आता हा हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल आहे या हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल मध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा ओके की आपले दोन कंपार्टमेंट्स आहेत मिडल जे कंपार्टमेंट आहे त्यामध्ये ॲक्वेस केवस हा आपला इलेक्ट्रोलाइट आहे की इथे इलेक्ट्रोलाइट आहे एका साइडला कोण आहे एनोड कोण आहे ग्राफाइटचे रॉड इथं एनोड कनेक्ट होतात आणि कॅथोड सुद्धा ग्राफाइटचा रॉडच असतो हे दोन्ही सुद्धा ग्राफाइटचे इलेक्ट्रोड हे एनोड आणि कॅथोड मध्ये कनेक्ट होत असतात एनोडला एका साइडला एनोडचा जो रॉड आहे आपला ग्राफाइटचा त्याच्यावरती हायड्रोजन गॅस कंटिन्युअसली पास केला जातो ह्या साइड आणि कॅथोडचा जो ग्राफाइट रॉड आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली ऑक्सिजन गॅस आपण पास करतो कंटिन्युअसली पण हे पास केल्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस पास केल्यानंतर इथं सेल रिएक्शन होत असतात पण त्या सेल रिएक्शन झाल्यानंतर जे आपली इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते त्या इलेक्ट्रिसिटीचं यूज आपण वेरियस पर्पज साठी करू शकतो तर ते कशा पद्धतीने सेल रिएक्शन होतात हे कन्स्ट्रक्शन डायग्राम मधलं सांगायचं आता वर्किंग जे असणार आहे ते आपलं वर्किंग कसं असतं लक्षात घ्या मला वर्किंग आपण बघणार आहे ते वर्किंग ऑफ सेल रिएक्शन आता वर्किंग कसं होतं लक्षात घ्या वर्किंग होत असताना वर्किंग आता एनोडला आणि कॅथोडला सेल रिएक्शन आपल्याला होत आहे ऍट एनोड सेल रिएक्शन ऍट एनोडला आपल्या सेल रिएक्शन कुठल्या होणार बघा याच्यामध्ये एनोडला आता एनोडला हायड्रोजन गॅस आहे त्या हायड्रोजन गॅस आपलं काय होणार आहे हायड्रोजन गॅस असं की एनोडला सेल रिएक्शन कुठली होणार आहे सोडायचं त्यामध्ये ओके कुठली रिएक्शन होत असते हे बघा एनोडला त्याचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते आपण नंतर लिहूया इथं सुरुवातीला ही रिप्रेझेंट एनोडला रिएक्शन कसं होतात बघा हा हायड्रोजन गॅस कंटिन्युअसली आपण एनोडच्या इलेक्ट्रोडला पास करतोय केवळ ॲक्वेस सोल्युशन आता हे H2 गॅस आपण ॲक्वेस केवळ मध्ये पास केल्यानंतर रिएक्शन आपली कुठे होते बघा एनोडला हायड्रोजन गॅस ऑक्सिडाइज होत असतो हायड्रोजन गॅस ऑक्सिडाइज हायड्रोजन गॅस H2 गॅस इज ऑक्सिडाइज हायड्रोजन गॅसचा ऑक्सिडेशन होत असतं H2 गॅस इज ऑक्सिडाइज्ड टू H2 H2 गॅसचा ऑक्सिडेशन होऊन H2O चं फॉर्मेशन होत असतं आता मग इथं सेल रिएक्शन कशी होते असते बघा त्यामध्ये H2 गॅस आहे ओके H2 गॅस आणि आपला इलेक्ट्रोलाइट ॲक्वेस ठेवायचं ॲक्वेस मध्ये K+ आणि OH- सायन्स असणार आता हे जे OH- सायन्स आहे आता हायड्रोजनचा ऑक्सिडेशन म्हणजे हायड्रोजन इलेक्ट्रॉन लॉस करणार ना मग हा इलेक्ट्रॉन लॉस करणार त्यावेळी हायड्रोजनचं कन्वर्जन कशावर होणार आहे H+ मध्ये होणार याने लॉस केलंय दोन हायड्रोजन आता H2 गॅस मध्ये दोन हायड्रोजन आहेत दोन हायड्रोजन 2H+ काय करणार 2 इलेक्ट्रॉन्स आपले काय करणार तो लॉस करणार आहे चल का 2 इलेक्ट्रॉन लॉस केले की OH- साइन घेणार त्यावेळी इथं काय होणार आहे चल का H2 चं फॉर्मेशन होणार आहे बरोबर आहे आता 2OH- ह्याचं कन्वर्जन H2 मध्ये आपलं होणार आहे 2H+
इथं आपलं का 2H2 प्लस गॅप जिथे बॅलन्सिंग करूया आपण, बॅलन्सिंग तर 2H2 घ्यावं लागेल, बरोबर आहे. 2H2 गॅस आणि त्या ठिकाणी आपलं काय घ्यावं लागेल, 4OH मायनस घ्यावं लागेल, बरोबर आहे. आणि इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, 4H प्लस घ्यावं लागेल. ओके, प्लस काय होणार, किती इलेक्ट्रॉन रिलीज होणार आहे, 4H2. वॉटरचं कन्व्हर्शन कसं होऊन राहिलं बघा, 2H2 गॅस आपण घेतले, 4OH मायनस. ओके, तर बघा इथं हायड्रोजन गॅसचं ऑक्सिडेशन झाल्यावरती आपल्याला H2 मिळणार. H2 मिळणार म्हणजे किती H2 मॉलिक्यूल तयार होणार आहे, इथं 4H2 मॉलिक्यूल्स तयार होणार. टोटल हायड्रोजन किती झाले, 4 आहेत ना, 4 हायड्रोजन 4 इलेक्ट्रॉन रिलीज करणार, त्यामुळे इथं काय आपलं 4 इलेक्ट्रॉन्स. लक्षात आहे, इथं 4OH मायनस आहेत ना, H2 गॅस मध्ये 4H प्लस आहे, त्याने 4 इलेक्ट्रॉन रिलीज केले की 4H प्लस तयार होणार. 4H प्लस 4OH मायनस ला कंबाईन झाले की 4 मॉलिक्युल्स ऑफ H2 तयार होणार. ओके, ही 4 इलेक्ट्रॉन झाले इथं रिलीज. आता त्यानंतर ऍट कॅथोड, कॅथोडला आपली रिएक्शन कसं होणार बघा. कॅथोडला आता एनोडला लॉस झालेले 4 इलेक्ट्रॉन्स कॅथोडला गेन केले जातात. आता आपण कुठला गॅस पास करतोय, एनोडला ऑक्सिजन गॅस कंटिन्युअसली पास करतोय, पण हा जो O2 गॅस आहे, ऑक्सिजनचा गॅस, O2 गॅस काय करतोय बघा, इथं आपला H2 तयार झाला, इथं 2 मॉलिक्युल्स ऑफ H2 गॅस एकला गेन होतात, 2 मॉलिक्युल्स ऑफ H2, इथं लॉस झाले 4 इलेक्ट्रॉन्स गेन केले जातात आणि आपल्याला इथं रिडक्शन रिएक्शन मिळते. ही 4 इलेक्ट्रॉन गेन केल्यावरती टोटल ऑक्सिजन 4 झाले, हायड्रोजन 4 झाले, परत इथं आपले 4OH मायनस आयन तयार होणार. 4 इलेक्ट्रॉन घेतल्यावरती 4OH मायनस आयन झाले. इथं आपली सेम ऑक्सिडेशन रिएक्शन झाली आणि ह्या साइडला आपली कुठली झाले, रिडक्शन रिएक्शन, बरोबर आहे. इकडे ऑक्सिडेशन रिएक्शन आणि इथे रिडक्शन रिएक्शन. ओके, असं एनोडला हायड्रोजन गॅस आपण पास करतोय, तो OH मायनस मधील OH मायनस ला कंबाईन होतो, लक्षात घ्या. कंबाईन होत असताना इलेक्ट्रॉन लॉस करतोय आणि ऑक्सिजन गॅस आपण इथे कॅथोडला पास करतोय, तो रिलीज झालेले वॉटर मॉलिक्युल्स ला कंबाईन होऊन इलेक्ट्रॉन गेन करतोय, त्यावेळी आपले 4OH मायनस आयन तयार होतात. आता त्यानंतर ओव्हरऑल सेल रिएक्शन किंवा नेट सेल रिएक्शन ही आपली कशी असणार बघा. याच्यामध्ये नेट सेल रिएक्शन बघा, याच्यामध्ये नेट सेल रिएक्शन, नेट सेल रिएक्शन मध्ये काय येणार आहे बघा, इथले 4 इलेक्ट्रॉन्स ह्या 4 इलेक्ट्रॉन्सला आपले कॅन्सल होणार, हे 4OH मायनस ह्या 4OH मायनस आयनला कॅन्सल झालं. ओके, तर आपल्याला राहते काय बघा, याच्यामध्ये इथल्या 2H2 ला ही 2H2 कॅन्सल राहिलं, फक्त आपलं 2H2 समजा 2H2 गॅस प्लस काय येणार आहे, 4OH मायनस कॅन्सल होईल, 2H2 गॅस काय झालं प्लस O2 गॅस. ओके, आणि ह्या साइडला फक्त काय झालं आपलं 2 मॉलिक्युल्स ऑफ H2, बरोबर आहे. ही अशी आपली ओव्हरऑल सेल रिएक्शन मिळेल. आता इथं सेल रिएक्शनचा प्रोडक्ट कुठला आपला वॉटर आहे, त्यामुळे कुठलाही कंबशन इथं होणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे इथं जी हायड्रोजन ऑक्सिजन गॅस इझिली आपल्याला अवेलेबल आहे, त्यामुळे कंटिन्युअसली आपण पास करून इथं वॉटर मॉलिक्यूल प्रोडक्ट तयार होते. कंटिन्युअसली आपण इलेक्ट्रिकल एनर्जी H2O2 प्युअर सेलची आपण घेऊ शकतो. आता आपल्याला सेल पोटेन्शियल काढायचं असेल, सेल पोटेन्शियल ऑफ EMF ऑफ सेल, ही सेल इज इक्वल टू आपला काय असतो, E0 कॅथोड मायनस E0 एनोड. ओके, आपला आता मग कॅथोड जो आहे, कॅथोड आपला इथं कोण आहे, ऑक्सिजन गॅस आहे ना. ओके, E0 कॅथोड मायनस E0 एनोड, इथं आपण ऑक्सिजनचं पोटेन्शियल दिलंय E0O2 मायनस E0 H2. ओके, बघा इथं E कॅथोड मायनस E एनोड करूया आपण, सेल पोटेन्शियल बघूया स्टँडर्ड टर्म. ओके, हे किती येत असतं बघा, 0.4 आहे इकडं त्या लेफ्टचं. हायड्रोजनचं बघा इथं त्या साइडला मायनस 0.83 आहे. ओके, हे टोटल आपलं 0.4 प्लस 0.83 हे आपलं 1.23 व्होल्ट आहे. चल का
की आपलं सेल पोटेन्शियल ऑफ ईएमएफ आपल्याला निघणार आहे. ओके, की आपलं हायड्रोजन ऑक्सिजन सेलचं आपलं हे पोटेन्शियल कंटिन्युअसली आपल्याला मिळणार आहे. आणि हा जो हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल आहे त्याचं जे ऍडव्हान्टेजेस आहे तो ऍडव्हान्टेजेस आपलं काय बघा, फ्युएल सेल मध्ये कंटिन्युअसली आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस आपण पास करू शकतोय आणि कुठलाही पोल्युशन याच्यामध्ये आपलं होत नाही. ते पोल्युशन कुठलं होत नाही. त्यानंतर बघा इथं आता मी ऍडव्हान्टेज तिथं लिहितो, तिथपर्यंत समजायचं आहे ना. ओके, तर ऍडव्हान्टेज काय आहे लक्षात घ्या याच्यामध्ये. ऍडव्हान्टेज ओके, पहिल्याचे ऍडव्हान्टेज हिचा आहे. ओके, फर्स्ट त्याच्यामध्ये काय बघा, कंटिन्युअसली आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस ऑपरेट करू शकतो. लक्षात घ्या, इलेक्ट्रोड फ्युएल सेल operates continuously H2 and O2 gas. Continuous H2 and O2 gas. Okay. Continuous H2 आणि O2 gas आपण ऑपरेट करू शकतो. Okay, to the electrodes. इलेक्ट्रोडला आपण कंटिन्युअसली H2 आणि O2 गॅस देऊ शकतो कारण का हे आपले अवेलेबल आहे. Cell reaction do not cause any pollution. Do not cause any pollution. कुठलाही पोल्युशन इथं होत नाही सध्या सेल रिएक्शन म्हणून, कारण का मिनरल प्रोडक्ट कोण आहे, वॉटर आहे. त्यामुळे कुठलाही पोल्युशन होत नाही सेल रिएक्शन म्हणून. इफिशियन्सी ऑफ सेल इज 70%. या सेलची इफिशियन्सी आहे म्हणजे वर्किंग करतो हा इफिशियंट आहे, मोर इफिशियंट. इफिशियन्सी ऑफ सेल इज 70%, about 70% than other galvanic cell. बाकीच्या गॅल्व्हॅनिक सेल पेक्षा 70% मोर इफिशियंट आहे. त्यानंतर असं का की त्याचं ऍडव्हान्टेजेस आहे त्या फ्युएल सेलचं. तर ड्रॉबॅक्स फक्त याचं एकच आहे, सेल रिक्वायर्स एक्सपेन्सिव्ह इलेक्ट्रोड लाईक प्लॅटिनम और पॅलेडियम. हे इलेक्ट्रोड लागतात असतात का. ड्रॉबॅक्स काय आपण इथं लिहूया, काय ड्रॉबॅक्स आहेत. ओके, आता ही दोन्ही सुद्धा रॉड आपण यूज केलेत की ग्राफाइटचे रॉड आहे. ओके, याच्यामध्ये सेल रिएक्शन रिक्वायर्स एक्सपेन्सिव्ह इलेक्ट्रोड. एक्सपेन्सिव्ह इलेक्ट्रोड प्लॅटिनम पॅलेडियम. ओके, ही इलेक्ट्रोड लागतात आणि ते महाग आहेत आपल्याला, ते परवडत नाही सर. ओके, कनेक्ट करा एनोड आणि कॅथोडच्या वायर कनेक्ट करणारा हे इलेक्ट्रोड लागत असतात. इनर्ट इलेक्ट्रोड म्हणजे ऍक्ट होतात. आता प्रॅक्टिस व्होल्टेज आपलं हे 1.3 व्होल्ट पेक्षा कमी असतं. प्रॅक्टिकली व्होल्टेज लेस दॅन 1.23 व्होल्ट. ओके, 2.3 व्होल्ट एवढं मिळत नाही प्रॅक्टिकल, त्याच्यापेक्षा कमी मिळत असतं. कंटिन्युअसली एवढं मिळत नाही असतं ड्यू टू स्पॉन्टेनियस रिएक्शन ऍट द इलेक्ट्रोड. H2 गॅस एक्सपेन्सिव्ह आणि हजार्डस आहे. H2 गॅस एक्सपेन्सिव्ह and hazardous. ओके, हा एक्सपेन्सिव्ह आणि हजार्डस आहे म्हणजे महाग आणि हा हजार्डस असतात, पॉइझनस असतात. ओके, त्यामुळे त्याचा एक ड्रॉबॅक्स आहे. आणि त्यानंतर त्याची ऍप्लिकेशन्स काय ते आपण बघूया. याच्यामध्ये कुठे ह्याचं ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन्स कुठे याचा यूज केला होता लक्षात घ्या. फ्युएल सेलचा यूज कुठे केला होता हे आपल्याला बघायचं. ऍप्लिकेशन्स कुठे कुठे आहेत तर लक्षात घ्या. पहिल्याचं ऍप्लिकेशन आहे फ्युएल सेल यूज्ड इन ऑटोमोबाईल्स. Used in automobiles.
on experimental basis. Okay, experimental basis मध्ये हे ऑटोमोबाईल्स मध्ये आपण यूज करतो. used on experimental basis, used in automobiles on experimental basis. आता यांच्यावरती एक्सपेरिमेंट चालू आहे. H2O2 fuel cell ऑटोमोबाईल मध्ये सर्च करायचं. काही दिवसांनी पेट्रोल डिझेल हे संपणार लक्षात घ्या. त्यामुळे आता इलेक्ट्रिक गाड्या, सीएनजी वरच्या गाड्या लक्षात घ्या. तर भविष्यामध्ये की H2O2 फ्युएल सेल तिकडे पेट्रोल जसे चार्जिंग पंप आहे ते H2O2 चे फ्युएल सेल हायड्रोजन ऑक्सिजन इझिली ॲटमॉस्फिअर मध्ये अवेलेबल आहे. हे पुन्हा लक्षात घ्या. ओके, हे सगळं यूज इन ऑटोमोबाईल्स ऑन एक्सपेरिमेंटल बेसिस. त्यानंतर इलेक्ट्रिक पॉवर फॉर स्पेस प्रोग्राम्स, यूज इन इलेक्ट्रिक पॉवर इन स्पेस प्रोग्राम. आता स्पेस प्रोग्राम मध्ये इलेक्ट्रिक पॉवर म्हणून आपण हे यूज करत असतो. कारण का ॲस्ट्रोनॉट जे आहे ते ॲस्ट्रोनॉट वरती जात असताना खालून पाणी घेऊन जाऊ शकत नाही लक्षात घ्या. वरती लाईट पण नसते. ओके, त्यामुळं हे H2O2 फ्युएल सेल ते घेऊन जात असतात. त्यावेळी काय होऊ शकतं बघा, तुम्हाला इलेक्ट्रिक पॉवर पण मिळते आणि सेल रिॲक्शनचा प्रोडक्ट पण आपला वॉटर आहे ना, त्यामुळे पिण्यासाठी पाणी पण मिळतं लक्षात घ्या. दोन्ही सुद्धा फायदा तिथं होत असतो. त्यामुळे स्पेस प्रोग्राम मध्ये इलेक्ट्रिक पॉवर म्हणून याचा यूज होतो. त्यानंतर आणखी याचं ऍप्लिकेशन काय बघा, स्पेस क्राफ्ट मध्ये याचा यूज केला जातो. स्पेस क्राफ्ट मध्ये वैज्ञानिक सगळे आपले वरती घेऊन जातात. स्पेस क्राफ्ट मध्ये हाय टेम्परेचर वॉटर इव्हॅपोरेट होत असतं. सेम रेट ऍट इट इज प्रोड्यूस्ड. हे स्पेस क्राफ्ट मध्ये आपण की यूज करू शकतो. फ्युएल सेल इज ऑपरेटेड ॲट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला आपण हा फ्युएल सेल इथं ऑपरेट करू शकतो सध्या. त्यामुळं वॉटर इव्हॅपोरेट होऊ शकतं. वॉटर इव्हॅपोरेट्स त्यावेळी वॉटरचं इव्हॅपोरेशन होऊ शकतं. वॉटर इव्हॅपोरेट होऊ शकतं. अँड सेम वॉटर इज कूल्ड. वॉटर इव्हॅपोरेट ॲज इट इज फॉर्म. जसं ते फॉर्म होतं तसं ते वेपर शेड मध्ये जात असतं. कारण काय एक्सोथर्मिक रिॲक्शन आहे आपली फ्युएल सेल. कंबशन आपली एक्सोथर्मिक रिॲक्शन आहे. एक्सोथर्मिक रिॲक्शन मध्ये हीट रिलीज होत असते, टेम्परेचर वाढत असतं. त्यामुळे वॉटर इव्हॅपोरेट होत असतं फॉर्म झालं. मग ते वॉटर परत कंडेन्स केलं जातं सध्या. तसंच पाणी साठवल्यानंतर वरती गेलं त्यांना अवघड होणार ते. ती इव्हॅपोरेट वॉटर बाहेर पडत असतं. त्यामुळं परत ते इव्हॅपोरेट झालं गॅसेस सेट मधलं वॉटर ते कंडेन्स करतात. पेला तेल लागलं जातं ते परत कंडेन्स करतात. कारण का वरती जसं ती वरती घेऊन जाणार तसं पाणी स्रोत चाललं तर मग ते आधी सगळं काय असं लावून गेलं असतं बॉडीला की त्यामुळे वेट जास्त होणार ना त्याचं. ते इव्हॅपोरेट म्हणून निघून जात असतं. त्यांना पाहिजे असेल तर लगेच ते कूल करतात तेवढंच वॉटर. The paper is condensed and pure water is used. The paper is condensed and pure water is used for drinking purpose. And pure water is used for drinking purpose. Pure water is used for drinking. By astronauts. The astronauts. Astronauts कडून हे प्युअर वॉटर हे ड्रिंकिंग पर्पज साठी यूज केलं जातं. हे त्याचं ऍप्लिकेशन आहे. आता फ्युचर मध्ये फ्युएल सेल पॉवर जनरेटिंग हॉस्पिटल्स इन फ्युचर मध्ये लक्षात घ्या. इन फ्युचर फ्युएल सेल यूज्ड इन पॉवर जनरेटर इन हॉस्पिटल्स. हॉस्पिटल मध्ये हॉटेल्स मध्ये हे ह्याच्यामध्ये यूज होणार आहे. हॉटेल्स अँड होम्स हे घरामध्ये सुद्धा पॉवर जनरेटर म्हणून यूज करणार आहे आपण. फ्युचर मध्ये हे सगळं होणार लक्षात घ्या.
डिझेलचे आपण जनरेटर यूज करतोय त्याच्यापेक्षा H2O2 फ्युएल सेल इन दॅट कंबशन कमी करण्यासाठी. की अशा पद्धतीनं हे सगळे आपले जे ऍप्लिकेशन्स आहेत फ्युएल सेलचे, ड्रॉबॅक्स आहेत आणि ऍडव्हान्टेज आहेत. चलो समजायचं आहे ना. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपलं इलेक्ट्रोकेमिकल सेल त्यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेल आपण स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.